श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई आणि दादांनो, स्वामी छंद या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 12 ऑगस्ट बुधवार रोजी आषाढ अमावस्या. उद्या 12 ऑगस्ट म्हणजे दीपपूजनाची अमावस्या आलेली आहे आणि ही सर्वात मोठी अमावस्या आहे. या दिव्याच्या प्रकाशाने आषाढ अमावस्येला माता लक्ष्मी आपल्या घरात खेचून येते आणि अखंड टिकून राहते. आपल्या या पैशाविषयी समस्या असतात त्या दूर करते आणि आपली सर्व स्वप्नपूर्ती माता लक्ष्मी करत असते. म्हणून ही आषाढ अमावस्या अगदी आनंदाने भरभराटीने आपल्याला साजरी करायची आहे. दिवे धुवून पुसून स्वच्छ करून दिवे लावून लखलखाट करून दिव्यांचा उजेड करून आपल्याला ही अमावस्या साजरी करायची असते. तर बघा, दीप अमावस्याचा प्रारंभ होणार आहे मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट. अमावस्या प्रारंभ रात्री 1:53 सुरू होतं व बुधवार दिनांक 12 ऑगस्ट अमावस्या समाप्ती रात्री 11:06 होत आहे. तर आपण दीप अमावस्या 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी साजरी करणार आहोत. आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजनाची अमावस्या. तर काय करावे, काय टाळावे आणि प्रत्येक आईने कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत. दीपपूजनाची अमावस्या बुधवारी आली आहे आणि चुकूनसुद्धा या दिवशी कोणीही मांसाहार मद्यपान करू नका. सात्विक जेवण या दिवशी करायचं आहे. तसेच दीपपूजनाच्या अमावस्याला आषाढ अमावस्या उद्या आपल्याला मुलांना अपशब्द बोलू नका, कधीच बोलू नका. पण या दिवशी तरी नक्की काळजी घ्यायची आहे. मुलांना हात उगारू नका. मुलांवर तुम्ही लाटणे काही वगैरे उगारत असाल, झाडू वगैरे, तर या चुका या दिवशी अजिबात करायच्या नाहीत. तसेच खडे मीठ म्हणजे समुद्र मीठ आणि तुरटीचा खडा. तुरटी इतकी प्रभावी असते आणि अशा शुभ मोठ्या तिथींना तर आपण तुरटी टाकून आंघोळ करतो. तर जी काही नजरबाधा असते आपल्याला आजूबाजूला आपल्याला लागलेली, मुलांना लागलेली, ती संपूर्ण नष्ट होते. म्हणून आवर्जून या 2 गोष्टी अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत. त्यानंतर अंघोळीनंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले. तुम्हाला सूर्यनारायणाला चमचाभर गाईचे दूध पाण्यात टाकून त्या दूध मिश्रित पाण्याने सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे. त्याबरोबरच देवघरातील सर्व दिवे, निरंजन, हळदी कुंकवाचा करंडा, तुम्हाला समया वगैरे सर्व स्वच्छ करायचे आहे. तुम्ही आधी स्वच्छ केले असतील तर अतिशय उत्तम, नसेल केले तर या दिवशी सकाळी लवकर करायचं आहे. तुम्हाला देव घासून पुसून ठेवायचे असतील, स्वच्छ करायचे असतील शास्त्रोक्त पद्धतीने, तर अतिशय सोन्यासारखा हा दिवस आहे. तसेच आपल्या देवघरातील देवांना स्वच्छ करा, छान अभिषेक घालून पूजा करायची आहे. अगदी सुंदर दिवस आहे. तसेच देवघरात एक अखंड या दिवशी नक्की लावून ठेवायचं आहे. तसेच वेगळे धूपपूजनाची तुम्ही पाटावर सगळे दिवे मांडून तेलाचे, तुपाचे, निरंजन किंवा समया सगळे दिवे लावून तुम्ही पूजा करावी. आपल्या देवघरात आईने एक दिवा मुलासाठी अखंड नक्की लावून ठेवा. त्या दिव्यात 2 लवंगा टाकायच्या आहेत, 1 कापूरवाडी आणि चिमूटभर हळदसुद्धा त्या दिव्यात अवश्य टाका. माता लक्ष्मीला प्रार्थना करा. तुम्हाला मुलांविषयी, तुमच्याविषयी काय प्रार्थना करायची आहे ते बोलून घ्या आणि त्या दिव्यात या वस्तू नक्की टाका. दिवा दुसऱ्या दिवसापर्यंत विझणार नाही याची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. कणकेच्या दिव्याने या दिवशी मुलांचे औक्षण करा. दिव्याच्या पूजनाचा सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे. तसेच 1.25 मूठ तांदूळ घेऊन ते न धुता शिजवता त्यामध्ये मीठ, तेल टाकू नये. नंतर हा भात आपण ज्या ज्या गोष्टीसाठी वापरणार आहोत तेवढे भाग करावेत. प्रथम आपल्याला पितरासाठी 1 भाग दक्षिणेकडे ठेवावा. एखाद्या पत्रवाळी किंवा कागदावर तो ठेवावा. जरी कावळे येत नसतील तरी इतर पक्षाने खाल्ले तरी चालतील. तसेच पितरांचे स्मरण करावे. ओम पितृदेवताय नमः अशी 1 माळ करावी. तसेच पितृसूक्तम, पितृस्तोत्रम देखील या दिवशी आवर्जून म्हणावे. त्यानंतर बघा, अजून आपल्याला कोठे दहीभात ठेवायचा आहे. तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे वास्तुपुरुष पुरलेला आहे किंवा ठेवलेला आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला दहीभात ठेवायचा आहे. वास्तुपुरुषाचे स्मरण करून जर तुम्ही दहीभाताचा नैवेद्य वास्तुपुरुषांना दाखवला तर निश्चितच घरातील वास्तुदोष देखील दूर होण्यास मदत होते. तर हा उपाय तुम्ही दर अमावस्येला केला तर खूप चांगले सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर आपल्या टेरेसवर जर तुमचे टेरेस असेल तर संपूर्ण टेरेसवर म्हणजेच पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या व्यतिरिक्त ज्या उपदिशा आहेत त्या ठिकाणी देखील संपूर्ण आपल्याला थोडा थोडा दहीभात ठेवायचा आहे. जेणेकरून 8ही दिशांकडून जी निगेटिव्हिटी येत असते ती त्या ठिकाणी रोखली जाईल आणि तिला एक प्रकारची शांतता लाभेल आणि आपल्या घरातले वातावरण मंगलमय होण्यासाठी मदत मिळेल. तर हा देखील उपाय तुम्ही करू शकता.
त्यानंतर पुढचा जो दहीभात ठेवायचा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवायचा आहे. तो ठेवण्यापूर्वी या दहीभाताचा उतारा आपल्याला मुख्य दरवाजावरून करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो दहीभात एखाद्या मोकळ्या झाडाखाली ठेवायचा आहे. याने आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष दूर होण्यासाठी नक्कीच मदत होत असतो. फक्त हे उपाय करता असताना आपण विश्वासाने करायला हवेत आणि यामध्ये जर आपण सातत्य ठेवले, जसं की सातत्याने आपण 6 महिने हा जर उपाय केला तर 100% तुमचा वास्तुदोष, पितृदोष दूर होताना तुम्हाला दिसून येईल. तसेच वास्तुदोष, पितृदोष आहे हे कसे ओळखायचे? तुमच्या घरामध्ये सातत्याने कटकटी होत असतील, म्हणजेच विनाकारण जे भांडणे होत असतील. आता छोट्या छोट्या कुरबुरी प्रत्येक घरामध्ये होतात, पण छोट्याशा कारणावरून जर मोठे भांडण होत असेल, तुम्हाला कामात सातत्याने अपयश येत असेल किंवा एखादे काम जे तुमचे होता होता राहून जात असेल, तर निश्चितच तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा वास्तुदोष आहे असे समजावे. त्यामुळे ते दोष दूर करण्यासाठी छोटे छोटे उपाय जर आपण दर अमावस्या पौर्णिमेला केले तर ते निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो. तसेच थोडासा भात तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवून टाकायचा आहे, तर तुम्ही तसेही करू शकता. त्याचबरोबर पतिदेवांना कोणाची नजरबाधा झालेली असेल, पतिदेवांवरून सुद्धा फक्त भात घ्यायचा आहे. कावळ्याला जेव्हा भात ठेवतो आपण नैवेद्य म्हणून, तेव्हा भातावर थोडंसं दही साखर टाकायचं आहे आणि मुलांची किंवा पतीची तुम्ही नजर काढत असाल तेव्हा फक्त भात घ्यायचा आहे. त्यावर दही वगैरे टाकू नका. फक्त भात 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचं आणि बाहेर एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायचं आहे. कृपया कोणाचा पाय पडेल अशा ठिकाणी टाकू नका. या गोष्टी घडायला नकोत या दिवशी, कारण अमावस्या तिथी असते आणि सर्व इडापिडा, बाधा, नजरबाधा उतरवण्याचीच तिथी असते. पण अशा ठिकाणी टाका जिथे कोणाचा पाय पडणार नाही, कारण जेव्हा जेव्हा आपण आपली इडापिडा काढतो आणि इतरांच्या पायाशी देतो तेव्हा आपली इडापिडा कधीच उतरत नसते. म्हणून जे पण उतरवाल तुम्ही, नारळ उतरवा, दहीभात उतरवा. बघा, या दिवशी मोठी अमावस्या आहे. माता लक्ष्मीला आपल्या घरात खेचून आणण्यासाठी जेवढे काही उपाय करता येतील तेवढे करा. अजिबात या सेवा चुकवू नका. लक्ष्मी श्रीयंत्र असेल, तिची मूर्ती असेल, त्यांना छान असा दुधाने, साध्या पाण्याने अभिषेक घाला. नंतर चांगल्या त्या लाल कपड्यावरती विराजमान करायचं आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या सेवा करा आणि माता लक्ष्मीला तुम्हाला कुंकुमार्चनाची सेवा देखील करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा कुंकुमार्चनाची सेवा करायची आहे. तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीच्या टाकावर सुद्धा तुम्हाला ओम